आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती, जिच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते. शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा. लठ्ठपणा, पोटाचे विकार, सांधेदुखी, स्त्रियांचे आजार, त्वचारोग, पुरुषांचे आजार, थायरॉइड, मूळव्याध, मानसिक आजार, केस गळणे, श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली, पुणे, मुंबईला जाण्याची गरज नाही. आजच भेट द्या डॉक्टर शुभम मोरे यांचे वेदा होमिओपॅथी क्लिनिकला. आमचा पत्ता डॉक्टर शुभम एस मोरे, जिवाळा बिल्डिंग, तळमजला, गाळा नंबर 1, खानापूर रोड, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 95 61 65 18 19 82 089 15 813. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. शक्तीपीठ विरोधातील खानापूर तालुक्यातून उठलेले वादळ आज पलूसमध्ये पण त्याच ताकदीने घोंगावताना दिसलं. ॲडव्होकेट दीपक लाड आणि त्यांचे सहकारी जीव ओतून, पायाला भिंगरी बांधून शक्तीपीठ होऊ नये यासाठी भागाभागात पळत आहेत. बाया माणसांना एकत्र करून सरकारला जाब विचारत आहेत, पण ढिम्म सरकार यावर काहीच बोलत नाही. पोलिसी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न झाला, रात्री अपरात्री जमीन मोजण्याचा प्रयत्न झाला, पण कसलेले दीपक लाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारला अक्षरशः गुडघ्यावर आणलेले दिसले. जीव गेला तरी चालेल, पण 1 इंचही जमीन देणार नाही असे सर्वजण ठासून सांगत आहेत. जमीन गेल्यावर पोराबाळांची लग्न कशी होणार या एकाच काळजीने अनेक शेतकरी असलेले मुलांचे आईबाप आंदोलनात ताकदीने उतरले आहेत. आणि ॲडव्होकेट दीपक लाड अक्षरशः घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांचे नेतृत्व करत आहेत. ना कोणाचा आधार, ना कोणा राजकीय नेत्याचा हात असे असतानाही या जिगरबाज युवा नेतृत्वानं सरकारला अक्षरशः गुडघ्यावर आणले. आंदोलनात आलेल्या महिला आणि पुरुष मात्र त्यांनाच आपला नेता मानत आहेत, त्यांची ढाल बनत आहेत. त्यामुळे ॲडव्होकेट दीपक लाड नावाचं वादळ आता शक्तीपीठ रद्द करायचंच या एका जिद्दीने पछाडले आहे. पहा काय म्हणालेत ते. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण बघतोय की शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं हे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रान उठवले आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीला आपल्या खानापूर तालुक्यातील माऊली, नागेवाडी इथून उठलेले हे रान आता आपण पलूसमध्ये बघतोय. पलूसमध्येही तेवढ्याच ताकदीनं ॲडव्होकेट दीपक लाड आणि त्यांचे सगळे सहकारी शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांची जमीन जाते ते सगळे महिला आणि पुरुष पूर्ण ताकदीनं पलूसमध्येही तेवढ्याच उत्स्फूर्तीनं इथं आलेत. नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊयात, नेमकं काय सांगाल. आज तुम्ही नागेवाडी, माहुली, खानापूर तालुक्यातून पलूस तालुक्यामध्ये आलाय. खऱ्या अर्थानं भावना खूप तीव्र आहेत. डोळ्यातलं पाणी एका बाजूला असो आहेत आणि एका बाजूला खऱ्या अर्थानं संघर्ष बुड आहे. हे झोपलेलं सरकार आहे. खऱ्या अर्थाने 1 महिना गांधीगिरी मार्गाने आमच्या माई माऊल्या संघर्ष करतायत. अरे जन्माला आल्यानंतर आम्ही नाळ आमची मातीत पुरतो, ती नाळ म्हणजे आमची आई समान असते आणि ती आई आमच्याकडून हिरावून घ्यायला लागलाय. लाज वाटत्या. आणि ह्या भूमीत खरं तर क्रांतिकारकांनी रक्त सांडलं, तिथं आम्हाला माती वाचवायला संघर्ष करावा लागतोय. एकूण महाराष्ट्राच्या पिकाऊ जमिनीपैकी 30% जमीन हे शक्तीपीठाचं भूत कशात घालतंय. मग आम्ही स्वस्त बसणार काय? फक्त क्रांतिकारकांचा वारसा सांगणार नाही, खऱ्या अर्थाने या सरकारच्या पायात पत्र्या लावू, पण इथल्या कुणाची 1 इंच जमीन जाऊन देणार नाही असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त केला. तुम्ही आता जे सांगितलं की माती वाचवायला संघर्ष करावा लागतो, तरी सरकार तुम्हाला वाटतंय का की तुमची जमीन तुमच्याकडून काढून घेणार नाही असं तुम्हाला वाटतं? 100% घेणार नाही असं वाटतं आम्हाला. असा आम्हाला अंदाज आहे. अरे इंग्रज याच्यापेक्षा कठोर होते, परंतु इंग्रजांचं इथं काही चालून दिलं नाही. मग कुठलं सरकार आहे? सरकार कुठलं शेतकऱ्यांच्या पेक्षा मोठं नसतं, बरोबर का? सरकार कुठलं शेतकऱ्यांच्या पेक्षा मोठं नाही. अरे फडणवीस जर आमच्या घरात घुसून शक्तीपीठचा कायदा आम्हाला सांगत असेल तर नागपूरमध्ये आणि मुंबईच्या मंत्रालयामध्ये आमच्या हजारो माता भगिनी त्याच्या पेटका लाटणं अंड्याशिवाय गप्प बसणार नाहीत, बरोबर का? रक्ताचा खून जरी झाला, रक्ताचं रक्त वाहिलं, आमचं प्राण गेला, तरी इथल्या 1 इंच जमिनीला बांबोडे, कुंडल, आंधळी, बोरगाव ही गावं काही नुसती गावं नाहीत. हा एक विचार आहे. नारायणप्पा संकपाळ, क्रांती अग्रणी जी डी बापूलाल, क्रांतीजी नाना पाटील, आकारामदादा पवार या पलूसमधले कुराडे स्वातंत्र्य सैनिक सावळाराम मेडके यांची आम्हाला परंपरा आहे. त्यांचा आता वारसा सांगणार नाही. फडणवीस कुठं असेल त्या ठिकाणी भानावर या. चंद्रकांत पाटील एका बाजूला मस्तवाल मंत्री सांगतो, अरे त्या मानचा जयकुमार गोरे आकडे घेत होता, तो सांगतो मला 2000 कोटीचं या ठिकाणी ड्रीम MIDC आणायचे आहे. अरे हा काय मला तोंडात बेकार येत आहे या शेतकऱ्यांसाठी.
तुला तुझ्या लोकांना त्या ठिकाणी दुष्काळ आहे म्हणून आमच्या सुपीक मातीवरती तू गाढवाचा नांगर चालवणार काय? छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी रक्ताचं पाणी केलं, आमचा शेतकरी जिवंत ठेवला आणि ही अवलाद खऱ्या अर्थानं निजामाची अवलाद आहे. त्यांना बहाणावर आणण्यासाठी या ठिकाणी जीव गेला तरी माझ्या एकट्याचा जीव नाही, सगळे जीव घालवायला तयार आहेत. प्रसंगी तुमच्या जेलच्या जागा कमी पडतील परंतु इथला वाळव्याचा बीजी काकांचा शिलेदार, या ठिकाणी कॉम्रेड धनाजी गुरवचा शिलेदार, उमेश देशमुखांचा शिलेदार, प्राध्यापक अनिल पाटील सरांचा शिलेदार मागे हटणार नाही. बरोबर का? अनेक भारतीय जनता पार्टीचे इथले आमदार असतील त्यांनी याचं समर्थन केलंय, त्याबद्दल काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या आमदारांनी समर्थन केलं माहित पण नाही, तेवढ्या उंचीचे नाहीत. परंतु बाणावर या, अरे तुम्ही निवडून आला शेतकऱ्यांच्या मतावर आणि तिथं जाऊन काय सांगताय तुम्ही? या ठिकाणी शक्तीपीठाला आमचा पाठिंबा आहे, या ना इथं पळसात, या ना नागेवाडीत, या ना भाग्यनगरमध्ये, तुमच्या कशात दम आहे का बघतो आम्ही. या ठिकाणी खवळलोय, लाटणे आहेत, पुन्हा बडावणी घेणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे शक्तीपीठ करण्यासाठी आम्ही सांगतोय, बीजी काकांनी परवा भाग्यनगरमध्ये सांगितलं, अरे बिळात बसलेला लो बाहेर या, उगाच आपलं आवडीनं सवडीनं निवडीनं आंदोलन करू नका. आता शेतकरी रस्त्यावर आहे, चेन्नईचे आमचे चंद्रकांत शेट आहेत, उमेश शेट आहेत, अनेक शेट आहेत त्या ठिकाणी, ते तिकडे सगळं सोडून या ठिकाणी ह्या गावातल्या रक्षणासाठी आलेत. संताजी जाधव त्याचबरोबर उमेश देशमुख ही सगळी माणसं लढतायत. प्रसंगी प्रशासन संपूर्ण ताकद वापरून तुमचं हे आंदोलन उधळून लावू शकते, तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं? गनिमत कवा 1 महिना आम्ही आंदोलन केलं, पत्री सरकारचे आम्ही वारसदार आहे, नुसते आम्ही वारसदार नाही तर कृतीशील वारसदार आहे. पत्र्या कशा मारायच्या, त्यांची मस्ती कशी उतरवायची, त्यांची सत्तेची नशा कशी उतरवायची हे आम्ही सांगतोय. भाजीपाला कुठं या ठिकाणी पुणे मुंबईत पिकत नाही, वाळव्यात, कामेरीत, भाग्यनगरमध्ये, कुंभारगावमध्ये भाजीपाला पिकतो. तो भाजीपाला आम्हाला जिवंत ठेवायचा आहे, ती माती जिवंत ठेवायचा आहे. त्यामुळे आम्हाला लढावं लागेल. सरकार आमच्यापेक्षा मोठं नाही. ज्यांची ज्यांची जमीन गेले ते सगळे आंदोलनात ताकदीनं सहभागी झालेत असं वाटतंय का? 100%. काल आम्हाला कळलं कुंडलची काय आमची जी गोरगरीब लोक आहेत ते हजारो लोक आहेत, सावित्रीबाई फुले नगर म्हणतो त्यांना बेगर म्हणून आजपर्यंत तुम्ही हिनवलं. त्या ठिकाणी सुद्धा हे शासन नालायक शासन, बिकारचोट शासन त्या ठिकाणी पोकलँड लावून डोंगर खऱ्या अर्थानं रस्त्याला भरावासाठी वापरण्यासाठी तो तिथली 100, 200, 500 घरं तिथल्या मायमाऊलींची उद्ध्वस्त करणार आहे. त्यामुळे त्यांना 1 इंच जमीन नाही, त्यांची घरं जाणार आहेत. त्यांनी काय करायचं, कुणाकडे बघायचं, असा एक प्रश्न आहे आमचा. आज आपण बघतोय की सगळ्या महिलाही मोठ्या प्रमाणात आल्यात, नेमका काय सांगाल? तुमची जमीन जाते, तुम्ही आलाय, आज ॲडव्होकेट दीपक लाडी तुमच्या पाठीशी आहेत, एवढा मोठ्या प्रचंड ताकदीने आंदोलन चालू आहे. जर सरकारनं तुमच्या विरोधात जर ताकद वापरली तर तुम्ही काय सांगाल? आम्ही काय उपयोग करू? आम्ही शक्तीपीठाच्या पाठीशी ठामपणे उभा राहू. आमचा हक्क आहे, महिलांचा करावाच लागणार आहे. आमच्या जमिनीचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच आहे. आणि सरकारची महत्वाकांक्षा ही ह्याच्यासाठी वाढत चाललेली आहे आणि ती ठेचण्यासाठी आम्ही आज लाटणं घेऊन आले आणि आम्ही जिजाऊच्या मुली आहोत. जर वेळ पडली तर तलवार हातात घ्यायला पण आम्ही कमी पडणार नाही. फक्त 4 ओळी आहेत त्यांच्यासाठी, सरकारसाठी, की आम्ही जिजाऊच्या मुली मीरा परिसती कट, आम्ही जिजाऊच्या मुली मीरा परिसती कट, बोल जपून रे बाबा जाईला फुकटच आब. त्यामुळे सरकारने जागं व्हावं. या इथं शेतकरी आहेत की यांची जमीन जाते, असे शेतकरी इथं आलेले आहेत, तेही प्रचंड मोठ्या संख्येनं पूर्ण ताकदीनं आंदोलनात. मामा काय सांगाल? तुमची जमीन जाते, सरकारनं सांगितलं आम्ही रस्ता करणार, मी करू देणार नाही. प्रसंगी पोलिसांचं सगळी ताकद वापरणार असं सरकारनं जाहीर केलं. किती बी ताकद वापरू द्या, माझ्याकडे तशी तयारी आहे. मला काय दुसरं काय करायचं नाही, फक्त शक्तीपीठ रद्द करायचं आहे. तुम्ही बोला आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर ही शक्तीपीठ तयार होत असेल तर शासनानं, केंद्र सरकारनं ह्यांनी आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या करायला सुद्धा परवानगी दिली पाहिजे. बघतोय आपण, बोला. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन रस्त्याचं काम काय करू नका. हा रस्ता रद्द झालाच पाहिजे. गरीब शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका. बोला. आज या सरकारला माझा एक असा खडा सवाल आहे. आज आमची कितीतरी मुलं सुशिक्षित तरुण बेकार घरी आहेत, त्यांची लग्न होत नाहीत. आज तुम्ही आमच्या मुलांच्या जमिनी काढून घेणार, पुन्हा त्यांनी आमच्या मुलांनी काय कुंभमेळ्याला जाऊन बसावं का? ह्याचं मला या फडणवीस सरकारनं आज उत्तर दिलं पाहिजे. आज मुलींच्यावर, महिलांच्यावर, विवाहित महिलांना जाळून पेटवून मारलं जातंय, तेव्हा हे सरकार काय काम करतं? आणि जेव्हा आमच्या शेतकरी महिला, आम्ही आमच्या आईच्या संरक्षणासाठी बाहेर आलो, तर तुम्ही आम्हाला शक्तीचा वापर करू नका आमच्यावरती.
ह्या प्रश्नाचं माझा उत्तर मिळालं पाहिजे मला. एवढीच माझ्या महिलांच्याकडून माझी अपेक्षा आहे सरकारकडून. काय सांगाल तुम्ही? शक्तीपीठ महामार्ग हा बंद झाला पाहिजे. आम्ही गरीब लोक, शेतकरी, मायमाऊली, लग्न, पोरांची विहिरी, पाईपलाईना करून आमच्या कुटुंब चालवायचं एकमेव आमचं वैभव एवढंच आहे. आमच्या कुटुंबाला नोकरी नाही, काय नाही. हे शक्तीपीठ जर चांगल्या काळी मात्या जमिनीत गेला तर शेतकऱ्यांना खायचं काय. आत्ता आम्ही कसं तरी ताकरेवरचं पाणी आल्यापासून आम्ही जमिनी सुपीक केल्या, चांगल्या केल्या, चांगलं पिकायला लागल्या. आणि आजही सरकारच्या पोटात दुखून ना इथं करतो तिथं करतो, खालतीकडे बंद केला, वरता आणला. हा शक्तीपीठ मार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ह्या संदर्भात आमचे मार्गदर्शक दीपक लाड हिने आम्हाला श्रीदास होनमाने आणि कुंडरवर सगळी आम्ही जीव गेला चाल पण शक्तीपीठ महामार्ग होऊन देत नाही. बापू पर्यायी रोड असताना हा रोड पाहिजेच कशाला. आम्ही रात्रीचे 4 वाजता येत आहेत, ड्रोन घेऊन येत आहेत आणि हे मोजणी करायला येत आहेत. आम्ही चेन्नईवरनं त्यासाठी इकडे आमचं घर सोडून इकडे आलोय ह्यासाठी भांडायला की सरकारने आम्ही जगतोय ह्या शेतीवर सगळीजण. आम्ही पहिला हे करून तिकडे गेलोय सगळं आणि आता आमच्या घरातली सगळी जगतायत ह्या शेतीवर. तर ह्यांना हा पर्याय रोड कशाला पाहिजे आपल्याला. आम्हाला हा रोड नको आहे. आम्हाला काही जरी झालं तर आम्ही मोठं आंदोलन करू, रक्त सांडू, जीव देऊ, पण आम्ही हे रोड होऊन देणार नाही. आम्ही काय रस्ता मागायला गेलेलो नाही. हा अन्यायकारक जो रस्ता आहे तो रस्ता आम्ही बंद करणार आणि कसल्याही परिस्थितीत हा रस्ता आम्ही होऊन देणार नाही. अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त होणार आहेत, अनेक लोकांचं घरदार उद्ध्वस्त होणार आहेत, अनेक कुटुंब बेकार होणार आहेत. आणि यांनी जर सरकारने याची दखल नाही घेतली, हा शक्तीपीठ रद्द नाही केला तर ह्याच्यापेक्षा तीव्र संघर्ष या ठिकाणी केला जाईल, एवढंच मी सांगू इच्छितो. आपण बघतोय की ॲडव्होकेट दीपक लाड यांनी शक्तीपीठ संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रचंड मोठं आंदोलन इथं पूर्ण ताकदीनं उभा केलंय. प्रचंड महिला आणि ज्यांची जमीन जाते ते सगळे ताकदीने आंदोलनात उभा राहिलेले दिसत आहेत आणि या आंदोलनाला खूप मोठं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे पाहायला मिळते. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज.